ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, कारे भुललासी वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. विठोबा रखुमाई जय जय प्रस्तुत सेवेसाठी घेतील अभंग संत श्रेष्ठ चोखोबारायांचा आणि परमार्थामधलं गुह्यतम तत्व प्रतिपादन करणार आहे. चोखोबारायांचं चरित्र फार मोठं विस्तृत आहे, पण एक 2-3 प्रसंग असे जे सांगणं फार गरजेचं आहे. कारण संतांची जी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे किंवा वस्तू महात्म्य आहे ते कळण्यासाठी त्यांच्या चरित्राचं थोडं अवलोकन केलं पाहिजे. चोखा महाराजांचं नावच चोखा आहे, अजून काय पाहिजे. व्यवहारतः असं आहे की नाव लक्ष्मीबाई आणि हाती कथलाचा वाळा. नाव अमर आणि त्याची अंत्ययात्रा निघाली आहे. पण भगवंत आणि संत हे 2 याला अपवाद आहेत. भगवंताची अनेक नाव आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. आधी कार्य करतो आणि त्या कार्यानुगुण त्याची नाव आहेत म्हणून अनंत नाव आहे. आणि संतांच्या अवतार कार्याचं महात्म्य त्यांच्या नावातच आहे. सर्व संतांचं कार्य हे त्यांच्या नावाला अनुलक्षून आहे. त्याप्रमाणे चोखा महाराजांचं नावच चोखा आहे. चोख या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध. ज्याला चांगल्या शब्दात सांगायचं ना, निक. निक असणं म्हणजे चोख, भेसळ नसलेलं. हल्लीच्या काळामध्ये सर्व काही भेसळयुक्त आहे. पूर्वीच्या काळी दूध शुद्ध मिळत असे, नंतर दुधात पाणी घातलं जाऊ लागलं. कालांतराने पाण्यात दूध घातलं जाऊ लागलं. म्हणजे पाण्यात किती दूध घालायचं तर पाणी पांढरं दिसलं पाहिजे एवढंच. आणि आता तर दुधाचा संबंधच राहिला नाही. आता युरियापासूनच दूध बनवलं जातं. भेसळ आहे. भजनामध्ये भेसळ आहे. शुद्ध सांप्रदायिक चाली येणारी फार थोडी मंडळी आहेत. तत्वज्ञानाचं श्रवण केलेले फार थोडे, संप्रदायपूर्वक अध्ययन केलेले फार थोडे. मला एकाने प्रश्न विचारला, म्हणला संप्रदायपूर्वक अध्ययन केलं नाही कसं ओळखायचं? म्हणलं अवघड गोष्ट, आता कसं ओळखायचं? नाही म्हणलं असं आम्हाला कळेल असं सांगा. म्हणलं जॅकेट घालून कीर्तन करत असला की संप्रदायपूर्वक शिकलेलं नाही. सोपी ओळख. खरी ओळख ही आहे
की आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जो निसंशय झालेला आहे तो संप्रदायपूर्वक शिकलेला असला पाहिजे. आणि आत्मस्वरूपाच्या विषयी ज्याच्या मनामध्ये संदेह शिल्लक आहे तो याचमुळे शिल्लक आहे कारण संप्रदायपूर्वक अध्ययन झालेलं नाही. सांगण्याचं तात्पर्य सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय भेसळ झालेली आहे. म्हणजे विवेक करायचा तरी कसा करावा असा प्रश्न पडावा इतकी भेसळ झाली. आणि अशा काळामध्ये आणि सध्याचा काळ तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं तर पॅकिंग अँड पॉलिशिंगचा काळ आहे. तुम्ही जे विकता त्याला तुम्ही किती आकर्षक दिसण्यासारखं बनवता याला महत्व आहे. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी जर त्या वधूवरांना तुम्ही भेटला तर ओळखणार नाही अशी परिस्थिती. कारण विवाहाच्या दिवशी त्यांच्या वजना इतकं त्यांच्या तोंडावर थापलेलं असतं सगळं. भेसळ आहे, दिखावा आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सौंदर्याची परिकल्पना प्रत्येकाची वेगळी आहे. पण स्वतःविषयी विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंताने आपल्याला जे आणि जसं बनवलं ते सगळ्यात सुंदर. त्याच्यात बदल करायला गेलं ज्याला शुद्ध मराठीमध्ये अल्टरेशन म्हणतात, ते अल्टरेशन जर केलं, काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभाविक सौंदर्याला आपण मुकतो. त्याप्रमाणे चोखा महाराजांचा परमार्थ हा चोख स्वरूपाचा आहे, शुद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो आणि अभंगाकडे येतो. ज्यावेळी चोखोबारायांचं देहावसान झालं त्यावेळी समाधीसाठी अस्थी आणण्याकरता नामदेवराय गेले. आणि ही चोखोबारायांची अस्थी कसं ओळखायचं? तर ज्या अस्थीमधून भगवंताचं नामोच्चारण चाललेलं आहे ती चोखोबारायांची अस्थी अशी त्याची ओळख आहे. कैशा ओळखाव्या आम्हा म्हणे असती कैशा ओळखाव्या विठ्ठल नाम जयामध्ये विठ्ठल नाम जयामध्ये निघे स्वर बंद पडला, थोडा आवाज, थोडा स्वर बस. ज्या अस्थीमधून भगवंताच्या नामाचं उच्चारण होत आहे त्या चोखोबारायांच्या. सामान्य माणसाची परिस्थिती अशी आहे,
बोल अबोलणे बोले बोल बोलणे बोले जागे बाहेर आत निजेले जागे बाहेर आत निजेले कैसे घरात घर जागे बाहेर आत निजेले जैसे घरात घरकुल केले नेणो अंधार ना उजडले गा. आपण जरी बाहेर जागृतीमध्ये दिसत असलो तरी आत्मस्वरूपाच्या दृष्टीने प्रगाढ निद्रेमध्ये आहोत. म्हणून तर अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया आपले सद्गुरु त्या अज्ञानाच्या अंधाराला दूर करतात. मौलींनी एक दृष्टांत दिलाय, फार रूपक केलंय, फार सुंदर आहे. गुरुवर्य महाराजांनी 1000 पानं दिली त्याच्यावर. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. त्यातली फक्त एक गंमत सांगतो आपल्याला. अंधार दूर करण्याचं काम सूर्य करतो, ही गोष्ट बरोबर आहे. पण सूर्याचा उदय झाल्यानंतर दिसत नसणारी वस्तू दिसू लागली पाहिजे. पण माऊली तर सांगतात मावळवीत विश्वाभासू. विश्व दिसत होतं ते आता ज्याच्या उदयानं दिसेन असं झालं, असं उलट सांगतात. म्हणजे खरं तर सूर्याच्या उदयाने दिसलं पाहिजे, पण या सूर्याच्या उदयाने दिसेन असं झालं. याची संगती अशी आहे, आतापर्यंत जे दिसत होतं ना तो भ्रम होता, अध्यास होता. आणि त्या अध्यासाला निवृत्त करून उचित स्वरूपाचं अधिष्ठानाचं ज्ञान करून देण्याचं काम हे सद्गुरु रूपी सूर्य करतो. म्हणून ज्यावेळी सद्गुरु रूपी सूर्याचा उदय होतो, थोडा सूक्ष्म विषय कळाला उत्तम, नाही कळाला अतिउत्तम.
एखाद्या पदार्थाच्या ज्ञानामध्ये दोन अंश आहेत. त्यातला पहिला आहे वृत्ती व्याप्ती आणि दुसरा आहे फलव्याप्ती. वृत्ती व्याप्तीमध्ये आवरण निवृत्ती आणि फलव्याप्तीत प्रकाशन. आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये केवळ वृत्ती व्याप्ती आहे, फलव्याप्तीला जागाच नाही. अहो, बाह्य पदार्थाच्या ज्ञानामध्ये वृत्तीचं आणि पदार्थाचं एकदेश स्थितत्व पुरेसं नाही, तर वृत्त्युपहित चैतन्य आणि पदार्थोपहित चैतन्य यांचं एकदेश स्थितत्व व्हावं लागतं. म्हणजे जोपर्यंत चैतन्याचा संबंध सिद्ध होत नाही, ज्ञानाचा व्यवहार होत नाही. मग ती वृत्ती पदार्थाचं प्रकाशन करण्याकरता ज्याचा प्रकाश वापरून प्रकाशन करते, त्याचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य त्या वृत्तीत कसं असेल? आपण ज्याच्या जीवावर उड्या मारतो त्यालाच धडा शिकवायला गेलो, कसं शिकवू शकू? तसं चैतन्याच्या सत्तेने सत्ता मानती वृत्ती आहे. प्रत्येक ज्ञानाच्या व्यवहाराचं अधिष्ठान चैतन्य आहे, तर त्या चैतन्याचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य कुणात असेल? कुणात नाही. मग ज्ञान होत का नाही? होत नाही यामुळे की अज्ञानाचं आवरण आहे, अज्ञानाचा अंधकार आहे. आणि त्या अंधकारामुळे पदार्थाच्या उचित स्वरूपाचं ज्ञान न होता बाह्य स्वरूपाचं ज्ञान होतं. अध्यासाच्या किंवा भ्रमाच्या लक्षणातच असं सांगितलंय की एकाचे धर्म दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणं म्हणजे अध्यास, किंवा जी वस्तू जशी नाही ती तशी दिसणं म्हणजे अध्यास, किंवा जी वस्तू आहे ती न दिसता दुसरी दिसणं म्हणजे अध्यास. मग हा अध्यास का झाला? अध्यास यामुळे झाला की जे आहे ते दिसलं नाही, आहे त्याच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. मी हा विस्तार यासाठी करतोय कारण या अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये याचा संबंध आहे. सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. यद्यपि चैतन्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही, हे जरी खरं असलं, या विठोबा सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. एकदा विशेष रूपाचं अज्ञान मानलं ना, जे आहे ते दिसलं नाही ना, मग काय दिसतं याने फरक पडत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं नाही, मग तुम्हाला सर्प दिसू शकतो, भूरेखा दिसू शकते, पुष्पमाला दिसू शकते, काही दिसू शकतं, पण रज्जू दिसलं नाही ना. तसं चैतन्य दिसलं नाही ना, मग काही दिसू शकतं. जो स्वतःला ब्रह्मरूपाने जाणत नाही, जो स्वतःला आत्मरूपाने जाणत नाही, तो स्वतःला काहीही जाणत असला तरी सगळ्यांचा अध्यास तोच आहे. अज्ञान आहेच प्रत्येकाला. मी वेड्यांच्या इस्पितळात गेलो, म्हणजे मला दाखल करायला नेलं नाही, मी तिथं भेट द्यायला गेलो. तर भेट दिल्यानंतर त्यांना वेड म्हटलं जातं जे तिथे दाखल असतात. भारतातलं सगळ्यात मोठं वेड्यांचं इस्पितळ रुग्णालय आळंदी जवळ आहे, येरवड्यात. म्हणजे बहुतेक ते ये रे वेड्या ह्याच्यावरून ते येरवडा असं पडलं असावं. तिथं गेलो आणि गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण जरी त्यांना वेड म्हणत असलो ना, तर आपण वेडे आहोत. त्याचं कारण आपल्या चित्तात विषयासक्ती आहे, आपल्या चित्तामध्ये द्वेष आहे, अमर्ष आहे. वेड्याच्या चित्तात द्वेष नाही. लक्षात ठेवा. सांगण्याचं तात्पर्य अधिष्ठानाचं किंवा असलेल्या वस्तूचं उचित स्वरूपाचं ज्ञान जर झालं नाही, तो कोणत्याही प्रकाराने ज्ञान झाले तरी तो भ्रम आहे. चांगदेव 65 मध्ये माऊलींनी पुष्कळ विस्ताराने याचं वर्णन केलेलं आहे. आत्ता त्याचा विस्तार करत नाही. पण आत्मस्वरूपाविषयी
सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान असल्यामुळे आपण बाह्य रूपाचं ज्ञान संपादन करतो, त्यातल्या आतल्या स्वरूपाचं ज्ञान संपादन करत नाही. व्यवहारतः एकदा काय झालं, आपल्या आश्रमात पाठ सुरू होता. ब्रह्मलीन तात्या महाराज पाठ सांगत होते. समोर विद्यार्थी बसलेले होते. आश्रमात नियम असा की एकतर स्वच्छ गोटा करायचा, नाही तर जटा ठेवायची. एका विद्यार्थ्यांनी जटा राखली आणि तात्या महाराज स्वच्छ गोटा करायचे, कारण स्वतः मिलिटरी वॉर सर्व्हिसेस मध्ये काम केलेले, त्यामुळे कडक शिस्त एकदम. ते असं सांगत असत की माझ्या बुटाचा आवाज जर ऐकला तर पेशंटला एनिमा लागत नसे, इतक्या शिस्तीचे होते. तर ते पाठ घेत असताना समोर विद्यार्थी बसला होता आणि कुणी दर्शन घ्यायला आलं. तर देवाचं दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदा त्या विद्यार्थ्याच्या पाया पडत असत लोक आणि मग तात्या महाराजांकडे येत असत. त्याचं कारण जटाबिटा वाढलेल्या, मोठं गंध भस्म. मग प्रत्येकाचा पहिला भ्रम किंवा पहिलं ज्ञान असं की हेच महाराज असले पाहिजे, आणि वर बसून कुणीतरी विद्यार्थी सांगत असा. हा भ्रम का झाला? तर सामान्य स्वरूपाचं ज्ञान. आता सामान्य स्वरूपाचं ज्ञान तरी का मानायचं? अज्ञानच माना ना. भ्रम झाला ना तर भ्रमामध्ये अज्ञानच माना. अज्ञान कार्य आहे भ्रम, माया कार्य आहे. अज्ञानच माना, ज्ञान मानताच कशाला? तर त्याची गोष्ट अशी आहे, निरधिष्ठान अध्यस्त कधीही असत नाही. अध्यास व्हायचा ना तर अधिष्ठान असल्याशिवाय अध्यास होत नाही. मग अधिष्ठानाचं ज्ञान भ्रमकाळात सुद्धा मानलं पाहिजे, कारण भ्रमकाळामध्ये जरी ज्ञान होताना अध्यस्त पदार्थाचं झालेलं असलं तरी अध्यस्त पदार्थाच्या रूपाने अधिष्ठानाचं ज्ञान झालं. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे. जगताला सत्य म्हणायला कुठली अडचण नाही, पण जगताला ब्रह्मरूपाने सत्य म्हटलं पाहिजे. अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूपाने सत्य आहे, काही अडचण नाही. अध्यस्त पदार्थाला स्वतंत्र सत्ता मात्र देता येत नाही. म्हणून ज्यावेळी अध्यास झाला, ज्यावेळी भ्रम झाला, तेव्हा सुद्धा अधिष्ठानच आहे, अध्यास नाहीच. मग अध्यस्त पदार्थाच्या रूपाने झालेलं अधिष्ठानाचं ज्ञान हे सामान्य रूपाचं मानलं पाहिजे, आणि विशेष रूपाचं अज्ञान यामुळे की अधिष्ठानाचं अधिष्ठान म्हणून ज्ञान झालं नाही. आता याच्याकरता चोखा महाराजांनी 3 दृष्टांत दिले, आणि 3ही दृष्टांतांमध्ये वेगवेगळी दृष्टी आहे. आपण एक लक्षात घ्या, ज्यावेळी संत वचनाचा आपण विचार करतो तेव्हा एखादा शब्द, एखादं चरण जर 2 वेळा आलं किंवा कुठलं अक्षर जरी 2 वेळा आलं तरी त्या 2ही वेळा त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. कारण एक गोष्ट 2 वेळा सांगणं हा दोष आहे. उद्दालक मुनींनी श्वेतकेतूला तत्वमसी महावाक्याचा उपदेश 9 वेळा केला, बरोबर आहे, पण प्रत्येक वेळी आलेली शंका वेगवेगळी आहे. गुरुवर्य महाराज आम्हाला लहानपणापासून सांगतात की चुकलं पाहिजे, भरपूर चुकलं पाहिजे. माणसाचा जन्मच चुकण्यासाठी आहे. फक्त माणसाचं लक्षण असं आहे की एक चूक 2दा करायची नाही.
तीच चूक जर रोज होत असेल, पुन्हा पुन्हा होत असेल, तर मात्र त्याला क्षमा करता येत नाही. कायद्याच्या परिभाषेमध्ये जो सतत गुन्हे करतो त्याच्याकरता एक हॅबिच्युअल असा शब्द आहे. हॅबिच्युअल म्हणजे त्याला सवय आहे त्याची, नियमित करतो, सतत करतो, मग त्याला सूट नाहीये. चुकून घडलं, एखाद्या वेळी घडलं तर मात्र क्षमा आहे. त्याप्रमाणे तत्वमसी महावाक्याच्या उपदेशामध्ये 9 वेळा जरी उपदेश केला असला तरी प्रत्येक वेळा आलेली शंका वेगवेगळी आहे. त्याप्रमाणे या अभंगाच्या प्रत्येक चरणामधला उत्तरार्ध जरी समान असला तरी प्रत्येक चरणातल्या उत्तरार्धाने वेगळी पाहण्याची दृष्टी दिलेली आहे. एक उसाचा दृष्टांत आहे, एक धनुष्याचा दृष्टांत आहे आणि एक नदीचा दृष्टांत आहे. पण जरी आपल्याला वरवर पाहता हे दृष्टांत सुलभ वाटत असले तरी त्या मागचं तत्वज्ञान अतिशय गहन आहे. लोक म्हणतात की तुम्ही कीर्तन अवघड करता, तर गोष्ट अशी आहे की संतांनी जे सांगितलं त्याचं सोपं या जगात कुणीही करू शकत नाही. संतांनी सांगितलं हे सगळ्यात सोपं आहे. मग आता समजलं काय पाहिजे? समजलं हे पाहिजे की संतांनी जे सोपं सांगितलं त्याच्या मागचं अवघड काय ते समजलं पाहिजे. आणि संतांनी जरी वर सांगत असताना दृष्टांत सांगितला असला तरी चित्तामध्ये सिद्धांताला पक्क धरून दृष्टांत सांगितलं हे लक्षात ठेवा. म्हणून या तीनही दृष्टांतामध्ये चोखोबारायांनी वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत प्रतिपादन केलेले आहेत. पहिल्या चरणाकडे जाण्याच्या पूर्वी एक सिद्धांत सांगतो आणि मग पहिल्या चरणाकडे येतो. एक सिद्धांत असा आहे की कारणाचा कार्यामध्ये अन्वय असतो आणि कार्याचा कारणामध्ये व्यतिरेक असतो. जसं जसं कारण पुढे पुढे कार्यरूपाने अभिव्यक्त होतं तसं तसं पुढच्या कारणांचा पुढच्या कार्यामध्ये अन्वय होतो आणि मागे मागे व्यतिरेक होत जातो. म्हणजे आकाशापासून वायू झाला तर शब्द गुणकम आकाशम, आकाशाचा गुण शब्द आहे, तर वायूच्या ठिकाणी शब्द आहे आणि त्याचा स्वतःचा स्पर्श आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. काल मी 2 चाकीवर चाललो होतो तर संध्याकाळी 6 वाजताच थंडी वाजायला लागली. म्हणजे थंडी वाजते म्हणजे एखादा विचारतो कुठं वाजली सांग, आता कुठं वाजली ती? तशी कुठं वाजत नाही, ती सगळ्या अंगात वाजते. त्याचा स्पर्श आहे. थंड गरम, एसी लावतो गाडीत, थंडी असली गरम करतो, उन्हाळा असला गार करतो, कारण त्याचा स्पर्श आहे. पण वायूचा स्पर्श आकाशात नाही. तसंच पुढे रूप रस गंध, तत्र गंधवती पृथ्वी साद्विविधा नित्या नित्याश्च नित्या परमाणु रूपा नित्या कार्यरूपा. त्या पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा मागच्या 4ही महाभूतांचे शब्द स्पर्श रूप आणि रस हे 4ही गुण आहेत आणि पृथ्वीचा गंध मात्र एकाही भूतात नाही. असा अन्वय व्यतिरेकाचा विचार आहे. तो विस्तृत करायचा झाला तर किमान 1 वर्ष 2 वर्ष रोज तास 2 तास असं काही चिंतन घडेल. एक छोटा ग्रंथ आहे तो पहा, आपल्याला मिळाला तर मिळतो सगळीकडे. पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे, अतिशय छोटा आहे, सुंदर आहे, सुरेख आहे. तर या सृष्टीमध्ये अपंचीकृत पंचमहाभूतांपासून ही सृष्टी कशी उत्पन्न झाली याचा सगळा विचार त्यात आलेला आहे. आपल्याला जगताचं ज्ञान होतं, चैतन्याचं ज्ञान होत नाही. खरं तर जगत नाही, चैतन्यच आहे असा सिद्धांत आहे. कोणत्याही ग्रंथाच्या सुरुवातीला प्रतिपादन केलेला अजातवादाचा सिद्धांत हा जगत झालं नाही असं सांगणारा आहे. पण असं असूनही आपल्याला जगताचं ज्ञान होतं, अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही. याचं कारण मनामध्ये घेऊन चोखोबारायांनी 3 दृष्टांत दिले आहेत. त्यातला पहिला दृष्टांत पहिल्या चरणामध्ये देत आहे. उस डोंगा परी रसन हे डोंगा, परी रसन हे डोंगा, उस डोंगा परी रसन हे डोंगा, उस डोंगा परी रसन हे डोंगा, काय भुलला शी भरलिया रंगा.
डोंगा परी रस नोहे डोंगा. आता लक्षार्थ सांगायचा झाला तर रस शब्दाचा अर्थ काही सांगते. जसा रंग शब्दाचा सुद्धा अनेक प्रकाराने अर्थ आहे. रम गमयती वासना असा एक त्यातला भाव आहे. इथे तो अपेक्षित नाहीये. तो कुठे अपेक्षित आहे? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा देवाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तिथे रंग या शब्दामध्ये अभिप्रेत आहे. रम गमयती वासना निवृत्त करणारा. भगवंताचा रंग असा आहे की ज्या रंगामध्ये रंगला असता वासना निवृत्त होते. पण इथे ज्याचं चिंतन सांगतायत तो हा रंग नाही, हा आहे वरलिया रंगा. आणि त्या रंगा शब्दाला सापेक्षता आहे डोंगेपणाची. आता हा डोंगेपणा सुद्धा 3 वेळा आला आणि 3ही वेळा वेगवेगळा आहे. इथे डोंगा या शब्दाचा अर्थ आहे ओबड धोबड. आता हल्ली ऊस संकरित मिळतो, उतारा जास्त पाहिजे. ऊस गोड असावा हे महत्वाचं नाही. आता महत्वाचं आहे उतारा जास्त पाहिजे. गाय चांगली असावी हे महत्वाचं नाही, दूध जास्त पाहिजे. गोसेवा हा विषय नाही. सांगण्याचं तात्पर्य गावरान ऊस जो आहे, आता जे ऊस लावतात ते असे विशिष्ट मापात येतात, विशिष्ट आकारात येतात. पण जो खरा गावरान ऊस आहे तो ओबड धोबड येतो, असा वेडा वाकडा. त्या ओबड धोबडपणाचं नाव दिलंय डोंगा. परी रस नोहे डोंगा. रस तसा ओबड धोबड नाही आहे, किंबहुना त्या रसाला मधुरता आहे, आस्वाद्यता आहे. ज्याप्रमाणे भक्तीला आस्वाद्यता आहे, प्रेमाला आस्वाद्यता आहे, ज्ञानाला आस्वाद्यता आहे, तशी त्या ऊसाला सुद्धा आस्वाद्यता आहे. आणि ज्याला ती आस्वाद्यता दिसते, कळते, त्याला तो ओबडधोबडपणा दिसत नाही. मी नांदेडला गेलो एकदा. गुरुराय महाराजांच्या एका शिष्याचं तिथे सोन्या चांदीचं दुकान. तिथे एक गृहस्थ आपली अंगठी विकण्याकरता आले आणि तिने ती अंगठी घेऊन त्याचं वजन केलं, किंमत सांगितली. त्याला धारवाडी काटा म्हणतात. अतिशय सूक्ष्म वजन, म्हणजे 2 समान वजनाचे कागद ठेवले तर संतुलित राहतो. त्यातला एक तुकडा घ्यायचा, त्याच्यावर पेन्सिलीने रेघ मारायची आणि ठेवायचं. ज्याच्यावर रेघ मारली तो खाली जातो. इतकी सूक्ष्मता. रेघेचं सुद्धा वजन त्याच्यावरती ठेवलं आणि किंमत सांगितली. तो म्हणतो, अहो त्याची कर्णावळ बघा, त्या कारागिराचे कष्ट बघा, तुम्ही नुसतं वजन करून किंमत सांगायला लागले. त्याच्यावर तो घेणारा असं म्हणतो की मला त्या अलंकारामधला आकारच दिसत नाही, तर कर्णावळ कुठून दिसायची. मला फक्त त्यात सोनं किती आहे आणि कुठल्या कॅरेटचं एवढंच कळ. गोष्ट संपली. तात्पर्य, सोन्याची दृष्टी आली की अलंकार दिसत नाही. आणि अलंकाराची दृष्टी असेपर्यंत सोनं दिसूच शकत नाही. तसं उसाच्या ओबडधोबडपणाला पाहण्याची दृष्टी असेपर्यंत रस दिसूच शकत नाही. आणि एकदा रस दिसू लागला की ओबडधोबडपणा असो नसो फरक पडत नाही. रसाची दृष्टी आली पाहिजे. म्हणून ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. आणि इथे
भूल शब्द आहे, भूल. का रे भूललासी वरलिया रंगा. रंग म्हणजे इथे त्याचा आकार असा अर्थ आहे. त्या उसाचा जो बाह्य आकार आहे त्याला तू का बरं भुललास? आणि माणूस कुठे भुलेल काही सांगता येत नाही. पडली भुली धावती सैराट. छंद गोविंदाचा तो दरिती वाट. मागे साडूनी सकल हो भाट. मागे सकल वंदे पदांबुजे ठेवूनी ललाट. वंदे पदांबुजे ठेवूनी ललाट. वंदे पदांबुजे ठेवूनी ललाट. वंदे पदांबुजे ठेवूनी ललाट. कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी. कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी. कोणी त्यातही भेसळ झाली. आता पडली भुली धावती सैराट. गोष्ट मोठी आहे, मी सांगणार नाही तेवढी. एक 2-3 वाक्यात सांगतो. भगवंत रास क्रीडा करत असताना एका गवळणीला भगवंतांनी खांद्यावर घेतलं. त्याचं कारण तिला अहंकार नव्हता, पण गंमत अशी की खांद्यावर घेतलं आणि अहंकार निर्माण झाला. म्हणजे खांद्यावर घेतलं याचा अहंकार निर्माण झालं, भुलली. म्हणजे साक्षात भगवंताची भेट होऊन सुद्धा, भगवंतानी खांद्यावर घेऊन सुद्धा, भगवंतानी खांद्यावर घेतल्यानंतर भुलली. लक्षात ठेवा. म्हणून कुठे भुलेल सांगता येत नाही. आणि बहुतांश वेळा मनुष्य कशाला भुलतो? वरलिया रंगा, रंगाला भुलतो. लक्षात ठेवा. मी जास्त खोलामध्ये जाऊ शकत नाही, कारण या जागेची काही मर्यादा आहे. तुम्ही प्रत्येकाने अंतर्मुख होऊन चिंतन केलं तर लक्षात येईल की वरपंग असलेल्या रंगाला मनुष्य भुलतो आणि पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ येते. की अरे आपण तर वरच्या गोष्टीला भुलून बसलो, आतमध्ये काहीतरी वेगळंच आहे. आणि दोनही दृष्टीने लक्षात ठेवा, एखादी गोष्ट वरून सुंदर दिसते पण आत कुरूप आहे, आणि एखादी गोष्ट वरून कुरूप दिसत असली तरी आतून सुंदर आहे. त्या उसाचं जे बाह्य रूप आहे ते ओबडधोबड आहे, वाकडं तिकडं आहे, पण त्या उसामध्ये असणारा रस मात्र परिपूर्ण आहे. तुम्ही आता रस प्या कुठे गुऱ्हाळावर, इतक्या वेळा घालतात तो की शेवटच्या वेळी जेव्हा काढतात तेव्हा काडी लावली तर पेटू शकतो, एवढा कोरडा करतात त्याला. त्याला अलीकडच्या भाषेमध्ये निचोड निकालना म्हणतात. निचोड, पैसा वसूल. कीर्तनकार आला की निचोडच काढून घ्यायचा. असं कसं? हल्ली कीर्तनामध्ये विचित्र प्रकार सुरू झाले सगळे. एके ठिकाणी तर मला चिठ्ठी पाठवली त्यांनी की कृपया तत्वज्ञान सांगू नका. मग आता संत वाङ्मयामधून जर तत्वज्ञानाला वगळलं तर काय शिल्लक रे? जसं गुरुवर्य महाराज सांगतात ना, भगवान श्रीकृष्ण उणे वेणू बरोबर शून्य, तसं संत वाङ्मय उणे तत्वज्ञान बरोबर शून्य. ओतप्रोत भरलेलं आहे, लक्षात घ्या. असो, सांगण्याचं तात्पर्य ऊस डोंगा आहे, उबड धोबड आहे, वाकडा तिकडा आहे,
परी रसनु हे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. तू वरवरच्या रंगाला का बरं भुललास? त्याचं कारण अजून कारणाची दृष्टी प्राप्त झाली नाही. कारणाची दृष्टी जर प्राप्त होईल तर एकम विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती अशी परिस्थिती आहे. किंबहुना एका आत्मरूपाला किंवा ब्रह्मरूपाला जाणलं असता सर्व काही जाणलं जातं असं सांगण्यात तात्पर्य नसून, एका आत्मरूपाला किंवा ब्रह्मरूपाला जाणला असता कुणाला जाणण्याची गरज राहत नाही असं तात्पर्य आहे. नाही तर मग ज्याला ज्ञान झालं तो ऑपरेशन करू शकला पाहिजे, इमारत बांधू शकला पाहिजे, मूर्ती घडवू शकला पाहिजे. अर्थात जर त्यांनी ठरवलं तर तो करूच शकतो. पण हे सगळं करू शकेल तो ज्ञानी असं नाहीये. ज्याला ज्ञान होतं त्याला आता कशाची आवश्यकता नाही. म्हणून शास्त्र असं सांगतं की ज्ञानी मनुष्याला कर्तव्य, ज्ञातव्य आणि प्राप्तव्य शिल्लक नाही. तर याचा अर्थ करत असताना कर्तव्य नाही म्हणजे त्याने करावं असं आता काही राहिलं नाही. ज्ञातव्य नाही म्हणजे त्याने जाणावं असं काही राहिलं नाही. आणि प्राप्तव्य म्हणजे त्याने प्राप्त करून घ्यावं असं काही राहिलं नाही. नाही तर मग ज्ञानी माणसाकडे भारी भारी गाड्या पाहिजे, मोठमोठे बंगले पाहिजेत, किंवा बहिरंग स्वरूपाने ज्ञान झालं म्हणजे शिंग आलं पाहिजे, किंवा ज्ञान झालं म्हणजे शेपूट आलं पाहिजे, असं जर काही होईल की बाबा आता मला अदृढ अपरोक्ष ज्ञान झालं तर आता शिंग थोडं थोडं लागतंय हाताला, आता पूर्ण बाहेर आलं की ज्ञान झालं. पण असं घडत नाही. बहिरंग स्वरूपाचा परिणाम ज्ञानाने होत नाही. मग आपल्याला कळेल असा त्यांच्या दृष्टीमध्ये, त्यांच्या आचरणामध्ये सर्वत्र ओतप्रोत चैतन्याची व्याप्ती आहेच. किंबहुना सर्वत्र चैतन्याची ओतप्रोत व्याप्ती पाहणाराच वैष्णव आहे. अनेक प्रमाण आहेत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ, हरीची या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी. अनेक प्रमाण आहेत. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे बरं, पण त्या नाचण्याची मर्यादा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. विषयांतर होईल म्हणून तिकडे जात नाही. तर ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा म्हणजे एकदा रसाला पाहण्याची दृष्टी आली की ऊसाचा ओबड धोबडपणा त्रासदायक होत नाही. पण बाह्य स्वरूपाचा मनुष्य जर विचार करत राहील, विषयाच्या बाह्य रूपामध्येच जर अडकून राहील. गुरुवर्य महाराज सांगतात की बुवाचा आवडता विद्यार्थी कोण, तर ज्याला बुवाचे वीक पॉइंट माहिती आहेत तो आवडता. कशामुळे? त्याला अंतरंग ज्ञात आहे. म्हणून वरच्या रंगाला जो भुलतो त्याचा परमार्थ कधीही सफल होत नाही. आणि ज्याला अंतरंग कळतं तो प्रपंचात कधी अडकत नाही, अडकू शकत नाही, सहज सुटून जातो.